पंचायत समिती शिक्षण विभाग व सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल तर्फे आयोजित 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे। प्रदर्शनात उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि मनोरंजनात्मक गणितीय मॉडेल या विषयांवर जास्त उपकरणे विद्यार्थ्यांनी मांडली होती। विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण व उपशिक्षणाधिकारी प्रतिमा सानप यांच्या हस्ते करण्यात आले। प्राथमिक गटात प्रथम गीतेश निकम साने गुरुजी विद्यालय, द्वितीय समीक्षा बिराडे DR कन्याशाळा, तृतीय जयेश पाटील लोंढवे हायस्कूल, उत्तेजनार्थ हितिका चोरडिया सायरादेवी बोहरा स्कूल, ललित पाटील KP सोनार विद्यालय यांनी, तर माध्यमिक गटात प्रथम शुभम पाटील साने गुरुजी विद्यालय, योगेश पाटील सायरादेवी बोहरा स्कूल, तृतीय तनिष्का पाटील NT मुंदडा ग्लोबल स्कूल, उत्तेजनार्थ तमन्ना पावरा यशवंत आश्रमशाळा पिंपळे, राजवीर पाटील सेंट मेरी हायस्कूल यांनी बक्षिसे मिळवली। तर प्राथमिक शिक्षक गटात प्रथम पल्लवी पाटील जैतपीर हायस्कूल, द्वितीय अर्जुन वसावे जिल्हा परिषद शाळा टाकरखेडा, तृतीय ऋत्विक जैन NT मुंदडा ग्लोबल स्कूल यांनी, तर माध्यमिक शिक्षक गटात प्रथम यशोदा शिंदे सायरादेवी बोहरा स्कूल, द्वितीय डॉक्टर भाग्यश्री वानखेडे जयोगेश्वर विद्यालय, तृतीय आकाश पाटील नगाव हायस्कूल, तर प्रयोगशाळा परिचर गटात प्रथम भाग्यश्री थोरात सायरादेवी बोहरा स्कूल यांनी बक्षीस मिळवले। अमळनेर तालुक्यातून माध्यमिक गटातील 33, उच्च प्राथमिक गटातील 34 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एकूण 8 उपकरणे प्रदर्शनात यावेळी ठेवण्यात आली होती। संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा, गट शिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, गट समन्वयक रवींद्र साळुंखे, प्राचार्य जितेंद्र सिंह, प्राचार्य लक्ष्मण, प्राचार्य विनोद अमृतकार, विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे, गणित मंडळाचे अध्यक्ष DA धनगर, कार्याध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते। रस्त्यावर पडलेल्या बॅग मालकिनीचा शोध घेऊन पैशांसह बॅग परत करण्याचा प्रामाणिकपणा फोटोग्राफरने दाखवला आहे। निकिता स्वप्नील पाटील राहणार नंदुरबार या छत्तीसगड येथे स्टेट बँक मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत। शुक्रवारी त्या त्यांचा भाऊ निकेत बोरसे यांच्या लग्नाला अमळनेर येथे आलेल्या होत्या। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गलवाडे रस्त्यावर त्यांच्या डिक्कीतून बॅग रस्त्यावर पडली। त्यात 24,270 रुपये, ATM कार्ड, लहान मुलीचे स्वेटर, टोपी, बँकेची पावती, शॉपिंग केल्याची पावती असे साहित्य होते। ही बॅग फोटोग्राफर जयवंत ढवळे यांना सापडली। ढवळे यांनी शॉपिंगच्या पावतीवर असलेल्या ग्राहकांचा मोबाईल नंबर मिळवत त्यांच्याशी संपर्क केला असता बॅगेची ओळख पटवली। महिलेने आपले आजोबा शांताराम गोविंदराव पाटील, नातेवाईक कैलास मधुकर बोरसे, तिचा भाऊ नवरदेव निकेश बोरसे यांना पाठवले। ढवळे यांनी प्रामाणिकपणे पैशांसह बॅग नातेवाईकांकडे परत केली। महिलेच्या नातेवाईकांनी जयवंत ढवळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार केला। केंद्र सरकारच्या गुड गव्हर्नन्स वीक अंतर्गत 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अमळनेर नगर परिषद सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे। सदर कार्यक्रमात तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत। तरी लोकशाही दिनामध्ये नागरिक आपल्या समस्यांबाबत अर्ज दाखल करू शकतात व लोकशाही दिनाच्या आयोजनाचा लाभ घेऊ शकतात असे आवाहन अमळनेर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी केले आहे। अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे 20 डिसेंबर रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार यांचे शास्त्रीय वादन कार्यक्रमाचे आयोजन GS हायस्कूल मधील लायन्स हॉल येथे करण्यात आले आहे। त्यांना पंडित समीर सूर्यवंशी हे तबला संगत करणार आहेत। तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे। भारत सरकारतर्फे संरक्षण भिंत रिटेनिंग वॉल क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल बौद्धिक मालमत्ता हक्काचे पेटंट प्रमाणपत्र मूळचे अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील रहिवासी तथा प्रताप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर विकास पाटील आणि वैशाली पाटील यांना 10 डिसेंबर रोजी प्रदान करण्यात आले। हे दाम्पत्य हे यापूर्वी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे CEOP येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते। सन 2004 मधील त्यांच्या संयुक्त संशोधनातून निर्माण झालेल्या ग्रॅव्हिल ऑफ टेक्नॉलॉजीला भारत सरकारकडून पेटंट देण्यात आले आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने
NHAI पुण्यातील चांदणी चौक प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा वापर केला। या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रॅव्हीलॉफ्ट तंत्रज्ञानाचे कौतुक करत डॉक्टर पाटील यांचा सत्कार केला। कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची क्विंटल मागे 5 ते 6 किलोग्रॅम प्रमाणे कट्टी करून लूट सुरू असल्याच्या तक्रारी बाजार समितीच्या संचालकांसह काही शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की गेल्या 7 ते 8 वर्षांनंतर अमळनेर येथे CCI केंद्र सुरू झाले व ज्या दिवशी शुभारंभ झाला त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कापसाचे मोजमाप सुरळीत केले व दुसऱ्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या कापसात कवडी आहे किंवा कचरा आहे, आर्द्रता जास्त आहे असे कारणे सांगून संबंधित शेतकऱ्यांच्या मालाला प्रति क्विंटल मागे 5 ते 6 किलो प्रमाणे कट्टी कापली जात आहे। तसेच एका क्विंटलला 20 रुपये प्रमाणे मापाई म्हणून रोख घेतली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। शेतकऱ्यांनी याविरुद्ध आवाज उठवला तर केंद्र बंद करण्याची धमकी दिली जाते। अमळनेर तालुका ब्लॅकलिस्ट मध्ये टाकू अशी धमकी देतात अशा तक्रारी निवेदनात मांडण्यात आल्या आहेत। तरी तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी अशी विनंती करण्यात आली आहे। निवेदनावर बाजार समिती सभापती सुभाष सुकलाल पाटील, सुरेश पिरन पाटील, धनगर दला पाटील, दिनेश पवार, अपना योगेंद्र रामसिंग पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत। अमळनेर शहरातील लामा जिनिंग येथे सुरू असलेल्या CCI केंद्रात शेतकऱ्यांची होणाऱ्या लुटीबाबत बाजार समितीच्या संचालकांसह शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर बुधवारी केंद्रात कापूस खरेदी बंद ठेवण्यात आल्याने केंद्रावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान कापूस खरेदी केली जात नसल्याने काही शेतकऱ्यांनी बाजार समिती सभापतीकडे खरेदी केंद्र सुरू करण्याची विनंती केल्याने खुद्द सभापती अशोक पाटील यांनी CCI केंद्राला भेट देऊन CCI केंद्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कापूस खरेदी केंद्र सुरू केली व बाजार समितीकडे कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार नसल्याची तसेच झालेल्या तक्रारींचे वृत्त निराधार असल्याची लेखी हमी बाजार समितीतर्फे सभापती अशोक पाटील यांनी दिली आहे। मागच्या 15 दिवसापासून अंबळला CCI सेंटर सुरू झालेलं आहे। पण रोज 30 ट्रॅक्टर खाली होत आहेत, 25-30 ट्रॅक्टर आणि आठवड्यात 2 दिवस बंद राहतं। म्हणजे महिन्यामध्ये 20 दिवस काम चालू आहे तर 600च्या वर ट्रॅक्टर खाली होणार नाही। तालुक्यामध्ये 50,000 शेतकरी आहेत। 50,000 शेतकऱ्यांना जर माल मोजायचा आहे तर दिवसाला किती कापूस मोजला गेला पाहिजे। तर आमचा पाठपुरावा हा आहे की तुम्ही फासली करा, ते करा, दुसरं सेंटर करा। ते पण मी त्यांना बोललो ग्रेटर साहेबांना की दुसऱ्या 2-3 जिना घ्या, प्रत्येक ठिकाणी माल मोजला जाईल। आणि दुसरी गोष्ट त्या पहिल्या दिवसापासून सांगताय की हा माल खराब आहे, तो काम आहे। दिवसभरामध्ये शेतकऱ्यांना वेटीत धरायचं, माल खराब आहे खराब सांगून द्यायचं आणि हळूच त्याला सांगायचं की तुझी 5 किलो 4 किलो कट्टी आहे। शेतकऱ्यांच्या घरी एवढे कामं असतात, त्यांची कधी म्हैस दूध धुण्याचं काम असतं, कधी शेतात पाणी वाढायचं काम असतं, घरात कोणीच नसतं, म्हणून तो दिवसभरामध्ये ट्रॅक्टरचं भाडं वाढेल हे करतो, तो कोणत्याही परिस्थितीत माल मोजून घरी नेऊन जातो आणि त्याला माल खाली झाल्यावर कळतं की आपली काय कट्टी झाली। जो माल आज आलाय सकाळी त्याला माहिती नाही त्याची किती कट्टी झाली। ते स्वतः पहिले भाव भरत नाही, भरलेलं ट्रॅक्टरचं वजन झाल्यावर त्याला उपसून घेतात, उपसून झाल्यावर खाली ट्रॅक्टरचं वजन करतात आणि त्याच्यावर ऍडजस्ट करतात किती कट्टी आहे। हे रोजची प्रोसिजर आहे आणि आमच्याकडे शेतकरी रडत होते मार्केटमध्ये। मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, शेतकरी सांगत होता की माझी 5 किलो कट्टी लावली व 65 क्विंटल मालमध्ये 5 किलो कट्टी कुठे गेला हिशोब। तर एकाच शेतकऱ्याचे 25,000 रुपयाचा माल यांनी चोरला। असं जर किती दिवसाला एका शेतकऱ्याचे 10 आणि 25,000 रुपये जर एक घेत असतील तर दिवसामध्ये 3-5 लाख रुपये हे कमवतात। अख्ख्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना कापसामध्ये जेवढा ना पाहिजे तेवढा या 2च लोकांना येणार आहे, ग्रेडर आणि तो जिनवाल्याला। आणि ही मोठी लूट आहे आणि याच्यावर जर आम्ही आवाज नाही उठवला तर कोण उठवेल। तरी लवकरात लवकर अजून सेंटर चालू करावे आणि जर ते कापत नसतील तर आम्हाला फारच आनंद आहे, मी त्याचा सत्कार करेन। जर ते भाव पण देत नाही, एकाही शेतकऱ्याला यांनी अजून 81चा भाव दिला नाही, 81चा भाव पण देत नाही, त्या भावामध्ये पण 4 ग्रेडर आहेत आणि मागचा माल शेतकऱ्याने कुठे घेऊन जावा, त्याच्यासाठी वेगळे ग्रेड टाकून तो माल मोजावा ना, कट्टीचा विषय येणार रे। मी दिनेश माडी शेतकरी आहे। तर इथं सकाळपासून कापूस खरेदी बंद होती, तर इथं तोडगा निघाला। अशोक भाऊ सभापती आलेत, त्यानंतर हे ग्रेडर त्यांनी तोडगा काढला। इथं शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती।
दुसरीच कोणीतरी तक्रार केली होती, त्यामुळे आज शेतकऱ्यांना थोडासा त्रास झालेला आहे. सकाळपासून शेतकरी भाऊ आपले अशोक भाऊंनी येऊन आज तोडगा काढला, त्यामुळे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. नमस्कार. आज CCIच्या या आपल्या अंबरनाथच्या सेंटरवर काही कारणास्तव खरेदी थांबवण्यात आलेली होती आणि आमचा शेतकरी बांधव सकाळपासून येऊन म्हणजे जेवण नाही, पाणी नाही, पण आज 3-4 वाजेपर्यंत ही जी परिस्थिती होती आणि त्यांना कळायला मार्ग नव्हतं की नेमकी काय अडचण येते. तर याच्यामध्ये एक तक्रार झाल्याची निदर्शनास येते की शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फसवणूक होते, परंतु त्याची कल्पना यामध्ये शेतकऱ्यांनाही नाही. आणि एक बाजार समितीच्या नात्याने, एक सभापती नात्याने एक जबाबदारीने सांगतो की आमच्याकडेही सुद्धा अशी कोणतीही तक्रार उपलब्ध झालेली नाही. परंतु एक तक्रारीच्या नावाखाली आज एवढ्या शेतकऱ्यांना जे वेठीस धरलं गेलं, हा प्रकार अतिशय चुकीचा झाला. आणि त्याची दखल घेत असताना एक आम्ही CCI केंद्राला एक हमीपत्र दिलं की आमच्याकडं तक्रार नाही, शेतकऱ्यांचं काही म्हणणं नाही, आणि जर समजा शेतकऱ्याचा माल व्यवस्थित असेल, त्याच्यामध्ये कवडी नसेल, तर तो माल CCIमध्ये विना कट्टी लागायचा किंवा कोणताही हे न होता तो खरेदी केला जाणार आहे. परंतु जो माल CCIच्या याच्यामध्ये बसणार नाही, तर तो माल CCIच्या सेंटरवर खरेदी होत नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं जे नुकसान होतं आणि जी हालापेष्टा होतात, एवढं वाहन अन्न घरी घेऊन जाणं ते निश्चितच एक त्रासदायक काम शेतकऱ्याच्या दृष्टीने असतं. परंतु आज जो प्रकार झाला, आज सकाळपासून वाहनं या ठिकाणी उभे होते आणि आज मी CCIला निवेदन दिलं की जर शेतकऱ्याची तक्रार नाही, शेतकऱ्यांचं काही म्हणणं नाही, आज सगळे शेतकरी या ठिकाणी आपल्याला उभे दिसत आहेत, एकही शेतकऱ्याची सिंगल तक्रार नाही. आणि असं असताना फक्त तक्रारीच्या नावावर शेतकऱ्यांना अडवून ठेवणं ही बाब काही बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे मी CCI केंद्राला विनंती केली, आणि जर एखादी तक्रार असेल आणि त्याचा जर या मालाशी काही संबंध नसेल, स्वतः शेतकरी जर या ठिकाणी आपला माल मोजून व्यवस्थित कारभार चालतोय आणि आनंदाने मोजून घेऊन जर समजा एक समाधान त्याच्या मनामध्ये असेल CCI केंद्र चालू झाल्याचं, तर निश्चितच ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा आज ज्या काही हालापेष्टा झाल्या, एक मार्केटचा सभापती या नात्याने मी सगळ्या शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि परत असा प्रकार होणार नाही याचीही शाश्वती देतो. परंतु शेतकऱ्याने जे CCIचे नियम आहेत ते नियम फॉलो केले गेले पाहिजेत आणि शेतकऱ्याला जसा CCI केंद्राला जसा आवश्यक माल आहे, शासनाने जे निकष ठरवून दिलेले त्याच्याप्रमाणेच आपला माल या ठिकाणी आणावा, जेणेकरून शेतकऱ्यांचा हालापेष्टा होणार नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, एवढं आव्हान करतो. आणि CCIला मी आज विनंती केलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, वरच्या अधिकाऱ्यांशीही बोलणं झालं. आता नियमित जसं आजपासून चालू होतं त्याच पद्धतीने आता पुढील विक्री आता सुरू होणार आहे आणि निश्चितच आज जो प्रकार झाला भविष्यात होणार नाही याची मी शेतकऱ्यांना ग्वाही देतो. आणि परत एकदा CCIला विनंती करतो की आज जेवढे वाहन आलेले, आज कमीत कमी 5 वाजता जर बंद झालं, आपण शासनाकडनं तो टाईम वाढवून मिळावा. आणि आज मात्र जो ट्रॅक्टर आलेला आहे तो माल खाली करूनच समाधानाने शेतकरी घरी गेला पाहिजे, एवढी विनंती CCIला करतो. थांबतो. जय जवान जय किसान. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज माझ्यापर्यंत ही कंप्लेंट आली होती कलेक्टर ऑफिसमधून. ही कंप्लेंट मला मिळाली की तुमच्या केंद्रावर अशा प्रकारे हे चालू आहे. तर मी स्वतः आज ग्राउंडवर आलो आणि सभापती व मार्केट कर्मचाऱ्यांनाही विचारलं. आणि इथं जी खरेदी होते ती सर्व मार्केटच्या निगराणीमध्ये मार्केटचे प्रतिनिधी बी इथं राहता, एकटी CCIची खरेदी नाही आहे. आणि इथं कुठल्याही प्रकारच्या CCIला कट्टी बिट्टीची हे नाही आहे. CCI जे पॅरामीटर्स ठरलेले आहे त्याप्रमाणे कापूस घेते आणि ती घेत राहील. उगाच या निनावी कंप्लेंट व कंप्लेंट्समुळे खरेदी थांबली होती, तर यापुढे तसं होणार नाही आणि रेग्युलर CCIची खरेदी चालू राहील. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, हळूवार स्लॉट बुक करून कापूस घेऊन या. फक्त कापूस आणताना कवडीयुक्त पावसात भिजलेला तो कापूस आणू नका, घरीच थोडंसं ग्रेडिंग करून आणा, तर त्यांचा कापूस इथं सरसकट लवकर खाली होऊन लवकर त्यांना पूर्ण भाव देऊन आम्ही रवाना करू शकतो.